नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं EB मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये लढत होते आहे. आणि मतदानासाठी जवळजवळ 10 ते 15 दिवस शिल्लक आहेत. आता प्रचाराच्या ज्या काही तोफा आहेत त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये वाजायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीतच माढ्याची जी काही निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची झालेली आहे आणि एकंदरीतच लोकांचा कौल काय आहे, जनतेचा कौल काय आहे हे जाणून घेण्याचा आपण सातत्याने EB मराठीवरती प्रयत्न करतोय. सध्या मी परिते या गावामध्ये आहे. या बाजूला जर तुम्ही बघितलं तर पंढरपूर आणि टेंभुर्णी हा जो काय रोड आहे तो रोड आहे. आणि काय नक्की लोकांच्या मनात आहे, लोकांना निवडणुकीसंदर्भात काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी मी सध्या परिते या गावामध्ये आहे. फोन चालू आहे. नमस्कार. राम राम. तिकडून या बोलून परत बोलू. तिकडून येऊ काय? फोन चालू आहे होय? बर, फोन चालू आहे. इथं काय लोक आहेत त्यांच्याशी एकंदरीतच. चेअरमन या की, आओ या. नमस्कार. काय वातावरण निवडणुकीचं? काय आपण सक्रिय नाही त्याच्यात. आपण व्यावसायिक आहे, उद्योजक आहे, त्यामुळे त्यात काही सक्रिय नाही. म्हणून तर तुमच्याकडे आलोय. मला सांगितलं तुम्ही उद्योजक आहे म्हणून. राजकारणी काय त्यांच्या पक्षाचं नाव सांगणार. मोहिते पाटला समर्थक असणार म्हणणार मोहिते पाटलाच आहे, मोहिते पाटील निवडून येतील. भाजपप्रेमी असेल तर म्हणणार निंबाळकर येतील. तुमच्याकडे का आलोय? त्रयस्थ म्हणून कसं बघताय राजकारणाकडे? मला राजकारणाला काय कळत चाललंय ती बरं चाललंय का सगळं? मी काय त्यात सक्रियच नसतोय. सक्रिय नसता हो, पण बातम्या पेपर वाचतात चालली का नाही वाचत? नाही, फुल टाइम मी उद्योजक आहे. काय व्यवसाय? इंडस्ट्री आहे, कसे फ्रोझन फूड मध्ये काम करतो. त्यामध्ये काम करतात? तिकडं चाललंय बरं, चांगलं चाललंय एकदम. नमस्कार. तिकडं सगळे तुमच्याकडेच जावं म्हणून लागले. काय नमस्कार. काय आहे वातावरण? वातावरण आहे की बबन दादाचं. बबन दादा आमदारकीला? आमदारकीला खासदारकीला ती सांगेल तेच होणार. बबन दादा मग निंबाळकरांकडे दादा, बरोबर आहे. हम्म. काय निंबाळकरांनी केलं ते काम? काम आहेत की खासदार आहे म्हणजे काम करणारच आहे. काम झाले. तुम्ही प्रॉपर परिचय परत काय परिचय काय आलाय का निधी निंबाळकरांचा? आलाय की दादाच्या मार्फत भरपूर निधी आलाय. दादा मार्फत आलाय. काय दादा सांगणार आहेत म्हणून मतदान निंबाळकरांना आहे का भाजपवर जीव आहे पहिल्यापासून? दादा सांगणार आहे म्हणून आम्ही दादा प्रेमी माणसं, दादा मामा प्रेमी माणसं. दादानं दगडाला सांगितलं तर दगडालाच करणार त्याला काय विषय. बरं, आता कसं म्हणजे राष्ट्रवादी फुटली तर कळालं तुम्हाला शरद पवारांची. दादा एका सभेमध्ये रडले होते की शरद पवारांनी आम्हाला एवढं दिलं, आणि राष्ट्रवादी फुटल्यावर दादा शरद पवार सोडून गेले. तुम्हाला काय वाटतं एक सामान्य माणूस म्हणून, दादानी अजित पवारकडे गेलं तीच बरं झालं का शरद पवारकडे थांबायला पाहिजे? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो तुम्हाला काय वाटतं? आपण त्यांना सांगण्याजोगे एवढं मोठं आहे का? त्यांचा प्रश्न आहे. दादाने करेल ते योग्यच आहे ना. आपण त्यांना सांगायचं एवढं मोठं नाही ना. गावात कुणाही पार्टी आहे? गावात दादाचीच पार्टी. दादाची पार्टी आहे. किती लीड जाईल इथनं कमळाला? जाईल की 60-70%. 60-70% एवढं जाईल? तुतारी काय नाही का इकडं? त्यांच्या माणसाने बघायचे. दादाची माणसं. काय वाटतं तुम्हाला? काय नाही, हाय चांगलं चाललंय. काय चांगलं चाललंय नक्की? वातावरण उकाडा आहे की मरणार उकडायला लागलं 7 वाजल्या तर? हा काय होईल? होईल की कमळ. कमळ होईल. तुतारी का नाही होईल? होईल की तुतारी होईल की. नाही होत नाही असं जास्त नाही. कमळ होईल म्हणताय? हो, जास्त कमळ होईल. जास्त कमळ होईल. बरं बाबा, काय नाव तुमचं? जगताप. इथलेच का परित्याचं? इथलंच आहे. काय झाला का विकास? एकाच काय एकाच चांगला झालेला आहे. कुणी केला? बबन दादा. बबन दादानी केला. आता बबन दादा आमदारकीला असतात, होय की मग. खासदारकीला कोण आहे माहित आहे का? होय. कोण आहे? काय माहितच नाही मला. हे निंबाळकर म्हणून होते पहिले खासदार. होय. आता आणि आता मोहिते पाटलांना तिकीट दिले हा. शरद पवारांनी. होय. तुम्हाला काय वाटतंय काय होईल यावेळेस? काय आज सांगू शकत नाही आपण. सांगू शकत नाही. तर कमळ बरं वाटतंय का तुतारी? कायच कळत नाही त्यातलं. हो, आज जनतेच्या माग आपण. तुम्ही जनता की जनता दुसरी कोण जनता? हा बर, शेती आहे? शेती करताय? किती एकर आहे? 2-2.5 एकर आहे. ऊस? हं. कुठल्या कारखान्याला? बबन दादा.
बबन दादा कसा आहे दर? एक नंबर भाव देतय. कुठलं गाठला, इकडं का इकडं? इकडं तिकडं गाठला आहे. बरं, ठीक आहे, मी बबन दादा सांगेल ती. हं. बबन दादाचा फॅक्टर आहे इकडं. होय, मान हरवली उद्योजक काय म्हणताय पण काय? काय नाही बबन दादा सांगेल ती. बबन दादा सांगेल ती. पहिल्यापासून तिकडं आहे म्हणल्यानंतर दुसरीकडे जाताच येत नाही ना. बबन दादांचा काही निरोप आला का नाही? तर येऊन सभा करून गेली की काय सांगितलं बबन दादांनी? काय आपल्याला आता इकडे गेलोय म्हणल्यानंतर आपल्याला तिकडे मतदान करायचं आहे. कमळाला. कमळा. कमळ बरं वाटतंय का मनापासून? होय बरं आहे काय काय त्याला. कशा पाय? हाय आपलं वरनं शासन काय तर पाठवतंय शेतकऱ्यासाठी ह्याच्यासाठी म्हणून आपलं बरं म्हणायचं. काय काय आले तुम्हाला? काय आता शेतकरी ते आपलं 2,000 रुपये येतात इकडलं 2,000 येते मुख्यमंत्री 2 येते पण राज्य शासनात 2, केंद्र शासनात 2. हा अजून काय? बाकीचं नाही. बाकीच काय नाही. बरं. नमस्कार. नमस्कार. काय वातावरण? तुतारी तुतारी. ही तर सगळे बबन दादानं कमळ सांगितलं म्हणा लागली. दादाचं आहे की वैयक्तिक चांगलं काम पण भाजपचं नाही काम चांगलं. भाजपचं नाही का? हां काय भाजपचं काय खटकतंय भाजपचं? काय आहे चांगलं काम काहीच नाही. हां हे म्हणले की आता केंद्र शासन 2,000 देतंय. 2,000 काय मग ह्याच्या आधी मग काँग्रेस राष्ट्रवादीने केलेलं हेच कर्जमाफी. कर्जमाफी केलेली आहे. हां तुतारीला लीड झालाय गावात. हो 100%. तसं काय? हां आणि निंबाळकरांनी काय काम केलं? काहीच नाही काय परत काहीच काम नाही काय नाही ती केली? काहीच नाही. मग यावेळेस काय ठरवलंय काय? फिक्सच ठरवलंय म्हणजे काय 100%च. का बरं तुतारीच का? तुतारी म्हणजे पवार साहेबाचं काम चांगलं आहे पहिल्यापासून. साहेबांचं काम. हां चांगलं काम चांगलं आहे म्हणता येईल की दादा सोडून गेले की अजित दादा? मग आता ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी. तेच त्यांचं वैयक्तिक कामच आहे. काय वाटतंय? बरं नाव तर सांगा, बाकी सगळं जाऊ द्या. दादा गाजरे. गाजरे आमच्या तिकडे शेळवेला गाजरे आहेत. शेळवेला आहे का तुम्ही? इथं कसं काय? इथं राहायला आलोय, मामा गाव आहे. मामा गाव आहे इथं. जवळजवळ 70% गाव शेळवेला गाजरेच आहे. कसं आहे इकडे वातावरण? काही तुतारी वातावरण. तुतारीच कसं काय? 70% तुतारी होती. 70% एवढी का? निंबाळकरांनी काम केलं नाही? नाही ती. भाजपबद्दल काय वाटतंय? भाजप चालतच नाही. चालत नाही. तुतारीचा कोण आहे उमेदवार कळालं? कळलं मग कोण आहे? हे मोठे मोहिते पाटील आहे. काका तुम्ही? कमळ आहे. हा कमळ. कमळ. कुणाचं कमळ आहे माहित आहे का? होय कुणाचं आहे? निंबाळकर साहेब. निंबाळकर साहेबांचं. बरोबर आहे. अहो थांबा की. आम्ही पंढरपूर आलो तुम्हाला बोलाय, तुम्ही एवढी गडबड करायला आलाय. काय शेती काय? हा शेती कशा बाय कमळ म्हणताय? चांगला आहे. कमळला काय निंबाळकरांचं काम चांगलं आहे. नाही, मोदी साहेब हे चांगला आहे. मोदी साहेब चांगला आहे. आहे का? काय मोदीने काय दिलं? काय तसं नाही. 6,000 देते ते वर्षाला. 6,000 देतो वर्षाला म्हणून. हा बर ठीक आहे. अजून काय नाही. ते शरद पवार आधी होतं माहित आहे का इथं? होतं की आम्ही शरद पवारच होतो आधी. चहावाले देशाच्या पंतप्रधानांनी चहा ऐकलाय माहित आहे का? आपल्याला काय माहिती इकडे जाऊ काही ज्योतिराम. मोठा ज्योतिराम. ज्योतिराम लांब पळा लागला की. ठीक आहे या तिकडं अजून कोण नवीन मंडळी आली. नमस्कार. आता आलाय तुम्ही? नगूच कोण बोलत नाही ती. उद्योजक बोलत नाहीत म्हणतात ती. या इकडे बघू गावात काय लोक आहेत अजून. परित गाव आहे. परितल्या ह्या प्रतिक्रिया आहेत. काय लोकांचा एकंदरीत कौल आहे जाणून घ्या. हो नमस्कार. काय निवडणुकीच कसं होईल इकडे वातावरण? काय निवडणुकीचं वातावरण काय निंबळ करायचं नाही. काय सोडून दिलं लोकांनी. काम काय झालं नाही ती. काय नाही झालं नाहीत काम? काय सुद्धा काम नाही. भाजपनं त्यांनाच तिकीट दिली परत. दिलं मग आता त्यांचं सोडून दिलं ना आम्ही. मग काय होईल आता? तू तरी होणार आहे. बघ आधी काय निंबाळकरांचा धरला होता का ना? अगोदर होतोय की त्यांच्याकडे. आम्ही गेल्या वर्षी आम्ही मागच्या 5 वर्षाला त्यांना निवडून आणलं होतं. बर गावात लीड होतं का निंबाळकरला गेलं? होय होतं. ह्यावेळेस काय होईल? यावेळेस नाही होतले. तू तरी फुल चालणार. का फुल चालेल तू तारी? चांगली आहे ती उमेदवार. भाजप मोदी पाटील एक नंबर आहे. आमदार तुमचं बबन दादा काय नाही. बबन दादा कमळा मागे गेलं तरी लोक जात नाही. जनता नाही जात. नाही जायची. नाही जाणार. लोक काय म्हणतील बबन दादाला? काय दादाच्या टायमाला आमदारकीच्या टायमाला जातील दादाकडे. पण आता नाही जाणार. नाही जायची. नाही. हा आमदारकीला जाणार. भाजप का नको वाटायला लागले तुम्हाला? काय काम नाही यांची. सगळं वैताग आणलाय. काम नाही ती. काम नाही. बरं ठीक आहे. काम नाही ती. होय तुम्हाला काय वाटतंय? काय ही म्हणला तीच आहे आपलं. दुसरं काय वेगळं काहीच नाही. काय नाही वेगळं काहीच नाही.
आमदारकीला बहुमत आहे ती आहेच. आणि आता जे- खासदारकीला? आता खासदारीला जिकडे शरद पवार तिकडे मतदान होणार आहे बघा. 99% गॅरंटी अशी आहे. शरद पवार खासदार होते की तेव्हा त्यांनी काही काम केली की की आता काय विषयच नाही त्याचा. म्हणजे सध्याचं वातावरण सांगतंय, सध्याचं वातावरण सांगतोय. बाकीच काय नाही. सध्याचं वातावरण तर तू तरी सांगतोय काय? सांगतंय. तू तरी सांगतोय. बरं, ठीक आहे. बघू अजून काय इकडे लोक आहेत. दिवस मावळा लागलाय, लोक दूध बीज वाढून गावामध्ये येते ती. होय, नमस्कार. नमस्कार. काय निवडणुकीचं वातावरण इकडे? चांगला आहे चांगलं आहे. हम्म. कोण्या बाजूने चांगलं आहे? तुतारीच्या. तुतारी? काय तुतारी कस काय एवढं म्हणायला लागली लोक? काय कळलं तुतारी का? चांगला आहे, पवार साहेबाचा पक्ष आहे. शरद पवारांचा पक्ष. बरं. मग आधी खासदार होते निंबाळकर, त्यांचं कसं काम? निंबाळकर काय ना काम नाही काय. काम नाही. मग आम्ही दादाची माणसं आहे. तो पण दादाजी. बरं. दादाला आहे की विधानसभेला, दादाला विरोध नाही. दादा तुमच्या गावातून सभा घेऊन जरी सांगितलं तुम्ही कमळाला मतदान करा तरी दादाला विरोध नाही, फक्त कमळाला विरोध आहे. तुम्ही आता काय करणार? दादानं सांगितलं. दादानं सांगितलं तुतारी करणार. दादानं कमळाला सांगितलं तरी तुम्ही तुतारी करणार हो. का? कमळाला काय विरोध आहे एवढा? कमळाला काय कामच नाही काम नाही. कमळाचं. आता खासदारांचा व्हिडिओ बघितला, एका कुठला? तासाला 1000 कोटी निधी. कुठं आले ते? तुमच्या गावात काय आलं नाही तेव्हा? काय चाललं नाही. आलं नाही. ठीक आहे. होय, अध्यक्ष 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 रास करू नका, लांब ना आलोय. अध्यक्ष तोंडला पण पळावं लागलं. बरं ठीक आहे, इकडे काय लोक आहेत तिकडे जाऊ. इकडं आहेत की. ओ नमस्कार. गाव हीच? नाही नाही मग परगावचे पाहुण्याची तुमचं गाव कुठलं आहे? मग नेरलं तालुका? तालुका करमाळा. मग ह्यातच येताय तुम्ही. माडा लोकसभा. माडा लोकसभा, करमाळा संजय मामा. हो, काय संजय मामाच कसं चाललंय चांगलं तिकडे? काम चालू चांगलं. कुणाच काम करते संजय मामा? संजय मोहा करतात आता ते ह्याचं काम काय म्हणतात त्याला, ते कंबळ कंबळ कंबळ. काय होईल ह्यावेळेस? मग करमाळ्यात कसं होईल? करमळ्यातनं बहुतेक माझ्या हिशोबाने तुतारी होईल बघा. आमदार तुमचं संजय मामा इकडे कमळाकडे असून तुतारी होईल. तुतारी आता माझं वैयक्तिक एक मत हा. आहे, बाकीचं मी काय सांगू शकतो. कमळाला काय व्हायचं नाही, कमळाला बी होणार संजय मोहामुळं, पण जास्त जास्त तुतारी होईल. जास्त तुतारी होईल. ठीक आहे, जास्त तुतारी होईल. काय वाटतंय? आपण नाही बोलू शकत, आपल्याला काय वाटत. बरं नाव तर सांग. जाऊ दे. नाव तर सांग. संजय बाबा. बरं काय करतोय ते तर सांग. काय करतोय ही आपण व्यवसाय? पुण्यामध्ये असतो. पुण्यामध्ये आहे का? मतदान कुठे आहे? मतदान आपलं गावाकडे. पुण्यात काय वातावरण आहे आता निवडणुकीचं? पुण्यामध्ये आपण जिथं राहतो का, हां. ह्याच्यामध्ये दंगेकर, काँग्रेस. रवींद्र दंगेकर. गणेश पेठ, नाना यावेळेस ती 100% मोहोळ पण आहेत ना तिथं. मोहोळ नाही, दंगेकर 100% येऊ शकतात इथे. तिकडे दंगेकर येऊ शकतात. 100%. इथं कसं होईल? ऐकलंय गावात आल्यापासून आता आपल्या इथं दोन्हीकडे वातावरण तेवढंच आहे. बरं. संजय मामा पण आहे, मोहिते पाटला पण आहे. दोन्हीकडनं. बरं. पण जास्त करून तर सध्या फॉर्म मध्ये मोहिते पाटील आहे. मोहिते पाटील. तुतारी. हा. पुण्यात कुठं राहतो? पुण्यात गणेशपेठमध्ये. गणेशपेठ. गणेशपेठ. कसबे निवडणूक झाली होती. हा, तसं तिथं. वातावरण आहे का सेम? तसं सेम तसंच वातावरण. सेम. दोन्ही पार्ट्या टपमध्ये, काय टपमध्ये. सांगता येणार नाही आपल्याला बरं. कोण येईल ते. बरं. इथं मात्र आल्यापासून आता किती दिवस झाले गावात आलाय? मला जवळजवळ 3-4 दिवस झाले. काय चर्चा काय त्या गावात? चर्चा दोन्हीकडे पण आहे. निम्मी पाडा कसं आहे, संजय मामाने पण विकास भरपूर केलेला आहे. नाही नाही, जेव्हा आमदारकीला ठीक आहे, पण आता खासदारकीला लोक खासदारकीला दोन्हीकडे पण आहे, पण जास्त करून तुतारीचा जे वयस्कर माणसं वगैरे आहेत चर्चा करते तुतारी. तरुण तरुण ते आहेत की आता संजय मामाने जेवढी केलीत ना तेवढी जास्त करून पण तुतारी संजय मामा दोन्ही तसं होईल. हा ठीक. तसं होईल. चला अजून काय लोक आपल्या सोबत आहेत, बघू काय मत आहे. तिकडं चाललं की लोक पळून जाते. तिथं आहेत पोरं. ही. नमस्कार. हा हा, त्याच्यापैकी जाऊ एक नंबर बोलतो. असं वळीन जातो की थांबाई. तुमचं काय? आपल्याकडे काय आपल्याला बरं नाव सांगा, बाकी सगळे जाऊ द्या. बापू नागणे, गाव, परितेवाडी. व्यवसाय, शेती, ऊस. ऊस नाही, जळून गेला ऊस. आता काय ऊस नाही आहे की पण जळून गेला. कसं काय? पाण्यामुळे काय इथं उजनी तुमच्या ह्याला ही डोक्याला ही. उजनीत काय आहे आता? काय होईल? आमच्याकडे नाही, कॅनल तिकडे आहे बेंबळ्याकडे. तिकडे काय येत नाही उजनीत पाणी, व्यवस्था नाही. कॅनलला येतं पण इकडे कुठलं वाढेल नाही येत नाही काय इथं. पाईपलाईन नाही ना काय नाही. आता शेतात काय आहे मग? ऊस आहे ते बी जळ आहे. ती जळा माझा पडीक. मग काय ऊस कुठं घालता प्रत्येक वेळेस?
पहिल्यांदाच लावला आहे. पण ह्याच्या आधी काय त्याच्या आधी असंच कोरड बायचं होतं. पहिल्यांदाच लावला आहे. काय आहे वातावरण इकडे जरा अंदाज तर लोकांचा अंदाज काय आहे? का आपल्याला नाही सांगता येत. हो बाबा नाही काय नको काय होय काय इकडं कौल काय थोडं इकडे वळता का मोबाईल तिकडे आहे कौल का आहे बरं का हं. नाराज म्हणजे लोक कसे आहे ती आता तुम्ही दादांनी पक्ष बदलला आहे. बबन दादा दादांनी पक्ष बदलला आहे. पक्ष म्हणजे त्यांच्या सोयीसाठी बदलला असेल तो गोष्ट नंतरची भाग आहे. बरं त्यामुळं काय तर लोकांचं दादावर प्रेम आहे बरं 100% अगदी. बरं होय. दादाला मानणारे लोक आहेत परित्यामध्ये बरं. काही अडचण नाही. हां. दादाला मानणार आहेत पण आता लोकसभेला निंबाळकर उमेदवार आहेत आणि मोहिते पाटील उमेदवार आहेत कसं होईल कोणाकडे जास्त जाईल तुमचं गाव झुकल वाटतं तुम्हाला गाव तसं आणखीन तरी अंदाज नाही आला लोकांचा. नाही तरी नाही पण इथं बसल्यावर चर्चा नाही करतात. बसल्यावर आपण बसत ना बसायचं काय म्हणजे आपण जवळ आलो की म्हणणार हे काहीतरी सांगणार त्यावेळी चर्चा करत नाहीत लोक. म्हणजे अंदाज अजून नाही नक्की 100%. ह्याच्यापूर्वी भाजपचे ह्या खासदार होते. ह्या वेळेला खासदार होते गेल्या वेळा भाजपचे निंबाळकर त्यांनी काम होय. केले काय कामं असं दिसून येत नाही परित्यामध्ये बाहेर केले असतील आमच्या गावामध्ये नाही. काय काय आलंच नाही ते परिस्थिती कोणतं निंबाळकर आहे ती माहीतच नाही. आलंच नाही तर आलंच नाही ते. आता परत त्यांना उमेदवारी दिली की भाजप दिली की मग सोय दिली पण आता चालवलं ती तसं इलेक्शन झाले तसं आलंच नाही. कोणचं परिस्थिती पण माहित नाही कुठं आहे. त्यावेळेस कसं होईल मग आता ती पुढं पुढची पुढं शरद पवारांनी उमेदवारी दिली मोहिते पाटलांना आणि भाजपनं निंबाळकरला दिली. नाही काय भाजप कसं वाटतंय तुम्हाला आणि शरद पवार आमच्यातली लोक बघा सगळी बबनदादा जी काय सांगल त्यात बबन दादा निंबाळकर सांगतील त्यांच्या सोबत आहे नाही 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 दादाने सांगल तीच करणार. दादानं सांगेल तेच करणार होय खरं आहे काय लोक दादानं सांगेल ती करतील काय खरं आहे. दादानं सांगितलं तर हा. भाजपला करा तर तुम्ही काय करणार सगळी लोक बघू आता काय म्हणतात दादा. दादा काय म्हणतील तसं ठीक आहे अजून काय लोक आपल्या सोबत आहेत. नमस्कार अध्यक्ष नमस्कार. काय वातावरण निवडणुकीच इकडं वातावरण काय तुतारीच तारी लोक कचून. बबन दादा सांगेल त्याला अजिबात नाही वर्ण मानावं लागतंय तसं. आ हा आतनं सगळी तुतारी आहे. बबन दादा सांगतात कमळ पण तुम्ही आतनं करणार तुतारी तुतारी का तसं बघत राहाय. भाजपनं काय केलंच नाही त्या खासदारनं. काय केलं इकडं आलाच नाही कोणी बघितला तर एका माणसानं बघितलं नाही शिंगल त्यांचा. बघितला ना फोटो नाही बघितलाय का नाही फोटोच आहे. हा? कसला आहे ती बघितलं नाही मग ह्यावेळेस भाजपनं त्यांनाच परत आणलंय की मग आणलंय पण आपण करायचं ते करायचं ना. ढिलं पडायचं नाही तुतारीला कचून करायचं शरद पवाराची तुतारी. का बरं पवाराची तुतारी अहो का मित्र 84 वयात सुद्धा ती म्हातार थांबणं घरी ते जनतेसाठीच पळतंय ना. बर हाय का भाजपनं दुधाला रेट काय शेतकऱ्याला काय काय दिलंय भाजपनं बर काय आहे सांगा की. 2,000 रुपये हा 2,000 रुपये हितनं जीएसटी कट करायचं आणि 2,000 याला लावायचं सोडायचं. हे पलीकडे काय सोडलंय त्यानं. बर हा हा प्रत्येक शेतकरी साधारण परित्यातलं उदाहरण दिलं तर 1 लाखाचा खत प्रत्येक शेतकरी विकत घेतोय बरोबर आहे. आणि त्या 1 लाखाचा 18% जीएसटी न किती झालं 18,000 18,000. तुम्ही देताय किती साधं उदाहरण आहे व सर्वसामान्य शेतकरी बोलू शकतोय ना. असं घोळा आहे का सगळा 100%. होय घोळा आहे का ही बरोबर आहे काय बरोबर हा काय होणार ह्यावेळेस तुमच्या परिचयात तुतारी वाजणार साहेब. का तुमचं कशामुळे वाजणार माहित आहे का शेतकऱ्याचा राजा आहे ती. कोण ही आपलं शरद पवार म्हणजे राजा हो ती मोदी मोदी होय. म्हणले अहो, महाराष्ट्रात मोदीनं वाटोळ केलं मोदीनं काय केलं मोदीचा हप्ता येतो म्हणते ती 2002 ला नावावर बापान जमीन केली अजून 10 रुपये आला नाही तर नावावर कुठं आहे मोदीचा हप्ता. तुमच्या नावावर नाही तर हा माझ्या नावावर आला नाही तर म्हणून मी सांगतोय. बर ठीक आहे हा काय निवडणुकीचं कसं भाजप का शरद पवार बघू पुन्हा बघू बर ठीक आहे इकडे काय अजून लोक आहेत त्यांच्याशी बोलू काय ठीक आहे इकडे काय लोक आहेत बघू त्यांच्याशी बोलूया. नमस्कार नाव तुमचं गायकवाड मी पण गायकवाडच आहे भाऊ की कसं काय इकडे निवडणुकी वातावरण चांगला आहे इकडे
काय होईल इकडं कमळ येईल का तुतारी येईल आता काय राहील आपण नाही जे गावात आमची गोठीच आहे. हाय गोटी आपल्याच तालुक्यात गोठीच आहे. बरं गोटी इथंच येते हो काय काय बोलायचंय काय होईल वारं कोणी काय सांगता येत नाही आपल्याला. सांगता येत नाही युगात आपा आपण आहे तुमचं आपा म्हणते सगळी गावाने लावला आपाकडे जावा आपाकडे जावा. नवनाथ आहे. काय नवनाथ नाव आहे पण पोरांची आपण यादी द्या नाही टोपे बेस्त्री करा मग काय करतो सगळे पोरांच्या- मग आहे की नाही सगळ्या गावातल्या टोपवालं पुढे राहिलं कुठं आता? हा? जुनी परंपरा आहे ती सगळी टोप्या इस्त्री करते. निवडणुकीचं कसं होईल निवडणुकीचं काय बघा हं, तसं म्हणजे आता कसं आहे हं, ज्या त्या प्रांत जे जो भाग आहे हं. त्या भागातलं मनोगत कसं लोकांचं आहे ते कुणीच सांगू शकणार नाही. तुमच्या गावाकडे कसं होईल? आमच्या गावात आता ह्याच जास्त आहे कुणाचं राष्ट्रवादी कोणाची राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी आहे त्या झाल्या. दोन राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार. शरद पवारांची हा राष्ट्रवादी मग काय की न्यायालय ठीक आहे. म्हणतंय अजित पवारांची खरी आहे. कसं आहे ती न्यायालयानं केलंय घोषित हं, पण खरा पक्ष कोणी काढला पवार साहेबांनी. हं. मग काय मग कोणाच झालं पवार साहेबांची झाली. की अजित पवार अरे आहो, अजित पवार काय शरद- म्हणते माहित आहे का बर शरद पवारांनी घरी बसावं आता वय झालंय तसं नसतं काय लोकांचं मनोगत कुणीच सांगू शकत नाही एकटा. बरं, एकटा बरं. मला सांगू शकेल का. मोदी बद्दल काय वाटतंय तुम्हाला मोदी आता मोदी बदल तर आता सर्वश्रुत आहे सगळ्याला माहीत आहे. हं, काय हं. विकास काय आहे काय आहे, जो विद्वान आहे तो त्याच्या केला लक्षात. एकाच मोदीनं काय आता मी काय सांगू शकत नाही बाबा. मी काय सांगू शकत नाही लोकही दोन आहेत ती लोकही दोन आहेत म्हणतात बरोबर आहे ठीक आहे चला अजून काय लोक आपल्या सोबत आहेत तिथं आहेत की काय निवडणुकीचं वार काय तुमच्या काय तुतारीच आहे न काय तो तुतारीशिवाय दुसरं काय नाही. काय एवढा जीव आहे तुतारीवर काय कळलं तुतारी म्हातारा चांगला आहे म्हाताऱ्याला द्यायची मतन. म्हातारं झालं की आता मग म्हातारा झालं म्हणजे काय अजित पवार म्हणते गडी आहे ते तर लगी गडी मोर हाटायला न. त्याला काय आता? त्याला लावून पहिलं हं. गडी आहे ते घे. जवळचा माणूस सोडून लांब तिकडं कुठं जाता साताऱ्याकडे. तुमचं बबन दादा सांगते की निंबाळकर आता दादा म्हणत असतील की दादा पैसे काय दादा दादा आमदारकीच्या वेळेस बघू दादाला. दादा ऐकायचं नाही यावेळेस हं. दादा नाही ऐकत नाही ती लोकच ऐकत नाही ती तर. ऐकत नाही ती ठीक आहे या प्रतिक्रिया आहेत परित्यातल्या तर हा जो काही कौल आहे तो सगळ्या गावाचा नसणार आहे प्रातिनिधिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत प्रतिक्रिया संमिश्र आहेत. बबनदादा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि बबनदादा प्रामुख्यानं सध्या भाजपचे उमेदवार आहेत निंबाळकर त्यांच्या सोबत आहेत. मात्र लोकांचं प्रामुख्यानं असा सोर आहे की आमदारकीला बबनदादा मात्र खासदारकीला आम्ही यावेळेस शरदचंद्र पवार यांच्या पाठीमागे उभा राहू अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या ज्या आहेत त्या प्रतिक्रिया आहेत. गोपाळ माळेसोबत मी गणेश आयकवडे मराठी न्यूज परिते माढा.